हाय, हॅलो, नमस्कार माझ्या गोड ताईंनो. मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहोत कॅनव्हासवरती गळा आहे तो कसा काढायचा आणि तो ब्लाऊजवरती अटॅच कसा करायचा अगदी सविस्तररित्या. त्यासाठी मी इथे बघा कॅनव्हास घेतलेला आहे डबल घडीचा आणि याच्यावरती आपल्याला गळा काढायचा आहे. तर कॅनव्हासची डबल घडी आहे ती मी इथे 5 इंच घेतलेली आहे, म्हणजे 10 इंचाचा कॅनव्हास घेऊन डबल घडी घातलेली आहे आणि सेंटर आपल्याकडे घेतलेला आहे. शोल्डरपासून आपण 3.5 इंच मार्किंग केलेलं आहे. खालच्या गळ्यासाठी सुद्धा 3.5 इंच मार्किंग केलेलं आहे. तिथून खाली आपल्याला 9.5 प्लस अर्धा इंच असं 10 इंच मार्किंग करायचं आहे. आणि आपला हा फ्रेंच कर्व आहे त्याच्यामुळे शेप देणं खूप सोपं होतं. सो या पद्धतीने शेप देऊन घेतलेला आहे. मी इकडे-तिकडे जर गळा तुम्हाला वाटला अर्धा इंच, पाव इंच तर ॲडजस्ट केलेला आहे. तुम्ही सुद्धा करू शकता. आता आपण हा भाग घेतलेला आहे 3.5 इंच रुंदी, 3.5 इंच लांबी आणि त्यानंतर डबल नेकची लांबी आहे ती घेतलेली आहे 9.5 प्लस अर्धा इंच म्हणजेच 10 इंच. 10 इंचाचा गळा आपण कटिंग करणार आहोत. आणि रुंदी जी आहे ड्रॉपची खाली ती सुद्धा आपण 3.5 इंचच घेतलेली आहे, जी की आपण वरच्या बाजूला शोल्डरला घेतलेली आहे त्याच पद्धतीने. त्यानंतर 1 इंच आपल्याला मार्जिनला गॅप द्यायचा आहे आणि हे कॅनव्हास आहे ते कटिंग करायचं आहे. या पद्धतीने आपलं कटिंग झालेलं आहे. सेंटर नॉच मारून घेतलेलं आहे आणि गळा काहीसा आपला कॅनव्हासवरती या पद्धतीने आपला रेडी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. खूप इझी पद्धतीने, खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला गळा कसा काढायचा, ड्रॉ कसा करायचा ते दाखवलेलं आहे. त्यानंतर आता आपण सुरुवात करूया. डायरेक्ट कपड्यावरती कॅनव्हास कसा अटॅच करायचा. आता पातळ कपडा असेल तर तुम्हाला इथे डबल कपडा वापरावा लागेल. पण हा जो ब्रॉकेटचा ब्लाउज पीस आहे तो खूप जाड आहे. त्यामुळे ट्रान्सपरंट नसल्यामुळे मी डायरेक्ट हा पलटी मारणार आहे. तर सरळ कपडा ठेवलेला आहे. बॅक पार्टचा आपण जो कटिंग केलेला आहे तो सरळ कपडा ठेवून घेतलेला आहे. त्याच्यावरती अस्तर कटिंग आहे ते सरळ ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण आता हा कॅनव्हास जो आहे तो आपण ठेवलेला आहे असा. तुम्ही हा कॅनव्हास जो आहे नेक कॅनव्हास किंवा बुकरमसुद्धा याला म्हणतात. याला तुम्ही प्रेससुद्धा करून चिटकवून घेऊ शकता अस्तरवरती किंवा तुम्ही या पद्धतीने ते पिन्स अटॅच करून घ्यायचे आहेत. पिन्स सगळ्या व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत. सेंटरला सेंटर पकडून मॅच करायचं आहे आणि पिन लावून घ्यायचे आहेत. पिन्स लावल्यामुळे कपडा हलत नाही आणि तुम्हाला जर नवीन असाल, बिगिनर्स असाल, तुम्हाला कपडा हलेल किंवा थोडासा सरकेल याची भीती असेल, तर तुम्ही पूर्ण बॅक पार्ट जो आहे तो साईडला अस्तर आणि मेन पार्ट आहे फॅब्रिक मेन त्याला अटॅच करू शकता पिनांनी दोन्ही साईडनं. म्हणजे हा जो भाग इकडे-तिकडे होतोय तो होणार नाही. आता माझा भाग हा पार्ट आहे बॅक पार्ट तो हलणार नाही. का तर मी गळ्याच्या इथे सगळ्या पिना लावून घेतलेल्या आहेत. जसं की बघा इथे हा कपडा थोडासा अस्तरचा वरती सरकलेला आहे. तरीसुद्धा मला टेन्शन नाही कारण आता ही प्रॅक्टिसनी सवय झालेली आहे आणि कपडा अजिबात सरकणार नाही याची मला गॅरंटी आहे. तुम्हाला जरी ती भीती वाटत असेल कपडा सरकेल किंवा साईडला होईल किंवा थोडा क्रॉस जाईल, तर तुम्ही सगळ्या बाजूनी पिन लावून घेतलात तरीही चालणार आहे. अजिबात फास्ट फॉरवर्ड न करता तुम्हाला मी हा व्हिडिओ दाखवत आहे. या पद्धतीने आपण जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती ते टीप मारून घेतलेले आहे. पॉइंट्स व्यवस्थित आपल्याला गोलाकारमध्ये शिवून घ्यायचे आहे. जिथं कर्व आहे तिथे कर्व घ्यायचं, तिथे शार्प पॉइंट आहे तिथे शार्प पॉइंट द्यायचा आहे. मशीनला स्पीड आपल्या अंदाजाने द्यायचा आहे. त्यानंतर पाव इंचावरती इथे बघा मी कटिंग करून घेतलेलं आहे. मार्जिन पाव इंच ठेवलेलं आहे आणि कॅनव्हास कटिंग करून घेतलेला आहे अशा पद्धतीने. आता हा गळा आपला व्यवस्थित पलटी व्हावा किंवा व्यवस्थित त्याचा शेप यावा त्यासाठी मध्ये-मध्ये कट्स मारून घ्यायचे आहेत. कट्स मारताना कैचीचा पॉइंट आपण लक्षात ठेवायचा आहे. आपण जी टीप मारलेली आहे त्याच्या आतमध्ये सुतभर राहावा. कैचीचा पॉइंट पुढे गेला तर तुमचा कपडा बाहेर कट होऊ शकतो. सो इथे तुम्हाला केअरफुली इथे हा कपडा हाताळायचा आहे. त्यानंतर या पद्धतीने आपले जे वरचे पॉइंट्स आहेत गळ्याचे ते आपल्याला उलटवून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला पॉइंट्स जे आहेत ते उलटवण्यासाठी छोटा स्क्रूड्रायव्हर आहे त्याची हेल्प घ्यायची आहे किंवा तुम्ही कोणताही छोटा टूल घेऊ शकता. त्याच्यामुळे तुम्ही हा अगदी हळूवारपणे, सावकाशपणे हे पॉइंट आहे ते व्यवस्थित आपण बाहेर काढू शकतो शार्पनेसमध्ये. आता इथे हा कपडा थोडा जाड आहे, बाउन्सी आहे, शिवाय हा ब्रॉकेटमध्ये आहे. जरी वर्क मिक्स आहे याच्यामध्ये त्यामुळे जोराचा जर मी स्क्रूड्रायव्हर ह्याच्यामध्ये प्रेशर देऊन दाबला तर बाहेर येऊ शकतो. त्यासाठी अगदी हळूवारपणे याला मी व्यवस्थित पॉइंट बाहेर काढून घेतलेला आहे. ज्यामुळे आपल्याला गळा आपला व्यवस्थित आकार दिसण्यासाठी, शेप दिसण्यासाठी मदत होते. आता हा पार्ट आहे आपल्याला गळ्याचा तो व्यवस्थित पलटवून घ्यायचा आहे आणि मशीनवरती टीप मारून घ्यायची आहे. धागे वगैरे असतील आपल्याला बाजूला करायचे आहेत कारण कपडा हा थोडासा धागे सोडणारा आहे. सो व्यवस्थित आपल्याला ह्याला हँडल करायचं आहे आणि या पद्धतीने अस्तरवरती ठेवून आपल्याला टीप मारायची आहे. आता इथे जर तुम्हाला सवय असेल तुमची मेन फॅब्रिकवरती ठेवून टीप मारायची, काही हरकत नाही. दोन्हीही बाजूने तुम्ही टीप मारू शकता. पण मी इथे अस्तरवरती ठेवलेलं आहे म्हणून तुम्हाला दोन्हीही गोष्टी क्लिअर केल्या.
दोन्हीही पार्टवरून तुम्ही जर टीप मारली तरीसुद्धा तुमची टीप बरोबरच येणार आहे, परफेक्टच येणार आहे. सो कोणत्या बाजूनी टीप मारायची, कोणत्या बाजूनी खालवर किंवा कोणती बाजू पकडायची ह्याचा डाऊट असेल तर तुमचा क्लिअर झालेला आहे, आय होप. त्यानंतर आपल्याला हा गळा आहे तो व्यवस्थित टीप मारून पॉइंट जे आहेत गळ्याचे कॉर्नर आहेत ते व्यवस्थित सेट करून टीप मारून घ्यायची आहे. हवी असल्यास तुम्ही ते प्रेससुद्धा फिरवू शकता टीप मारायच्या अगोदर. आता आपल्याला गळ्याचा टीप मारल्यानंतर पुन्हा आपल्याला हा पूर्ण चारी बाजू आहेत अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या त्या पॅक करून घ्यायच्या आहेत. तुम्ही ते ही टीप मारताना पिन लावून घेऊ शकता. कारण बिगिनर्सना हँडल करणं थोडंसं टफ जातं. त्यामुळे तुम्ही इथे टाचणी पिना किंवा मोती पिना नेहमीच जवळ ठेवत जा. म्हणजे तुम्हाला असा प्रॉब्लेम जर वाटला तर पटकन पिना लावून घ्यायच्या आणि मग ह्या टीप मारून क्लिअर करायच्या. जेणेकरून कपडा क्रॉस जात नाही, इकडे-तिकडे मार्जिन परफेक्ट राहतं. शिवाय आपल्याला ब्लाऊज जोडल्यानंतर पाठीमागच्या भागाला घोळ येत नाही किंवा कुठे चून येत नाही. आता इथे टीप मारून झाल्यानंतर शिल्लक राहिलेला कपडा जो आहे तो असा तुम्हाला कटिंग करून घ्यायचा आहे. आता कपडा कटिंग करताना डबल कपडा करून सुद्धा तुम्ही कटिंग करू शकता. पण कमी जास्त मार्जिन राहिलेलं आहे कपडा थोडासा धागे सोडणारा असल्यामुळे. त्यामुळे मी सिंगल कपड्यावरती कटिंग करत आहे. जेणेकरून आपल्याला डबल घडीमध्ये कटिंग केल्यानंतर जिकडे मार्जिन कपड्याचं जास्त आहे आणि जिकडे कमी आहे तिथे अनइवन आपला अस्तरचा कपडा कट होऊ नये त्यासाठी सिंगलमध्ये कटिंग करून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपला हा गळा जो आहे तो रेडी झालेला आहे. आता याच्यावर तुम्ही लेस लावू शकता. मध्ये तुम्हाला एक छोटंसं लूप देऊन बटन अटॅच करायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे गळ्याला कॅनव्हास जोडण्याची, तितकीच तुम्हाला दाखवलेली आहे. त्यानंतर ब्लाऊज रेडी झालेला आहे तो तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने 4 टक्स ब्लाऊज होता विथ बेल्टवाला. पुढे डीप नेक आहे, पाठीमागे बोट नेक आणि डबल नेक आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून बिगिनर्सना याचा नक्कीच फायदा होईल. पुन्हा भेटू अशाच एका छान-छान नवीन व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका बरं का. बाय.